सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आपण आज जाणार आहोत एका नवीन टॉपिकसाठी. बरेचसे जे विद्यार्थी आहेत त्यांचे कॉल आलेले की सर आमचं जे 10वीचं आहे त्या 10वीच्या गणिताकडे सुद्धा थोडंसं फोकस करा आणि ते सुद्धा टॉपिक आम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करा. तर त्यांच्या आग्रहास्तव आपण आजपासून 10वीची ही एक सिरीज, 10वीचं कम्प्लीट भाग 1 आणि भाग 2 हे जे गणिताचे भाग आहेत त्या दोन्ही भागाला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. इथं आपण आजपासून ही सिरीज सुरू करत आहोत 10वीच्या खास करून विद्यार्थ्यांसाठी. आणि त्यातला जो त्याचा पहिला भाग आहे गणिताचा बीजगणित, त्या बीजगणितामध्ये असणारा पहिला टॉपिक अर्थात 2 चलातील रेषीय समीकरणे, तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. 2 चलातील रेषीय समीकरण, 2 चलातील रेषीय समीकरणे अर्थात इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हा भाग आपल्याला 10वीचं पहिलं प्रकरण हे आपल्याला पाहायला भेटते. या टॉपिकच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण आज समजून घेऊ. 2 चलातील रेषीय समीकरणे त्याच्यामध्ये काय असतात तर पहा, एबीसीडी मधले जे आपण अक्षर घेतो एक्स वाय झेड किंवा ए बी सी, यांना आपण समीकरणामध्ये काय म्हणतो, चल असं म्हणतो. काय म्हणतो, चल असं म्हणतो. म्हणजे हे जे एबीसीडी मधले काय आहेत अक्षर आहेत, आपले लेटर्स आहेत एक्स वाय झेड किंवा ए बी सी, हे जेव्हा आपण समीकरणामध्ये वापरतो तर तेव्हा त्या अक्षरांना आपण काय म्हणतो, चल असे म्हणतो. म्हणजे पहा, समीकरणामध्ये जे आपण अक्षर वापरू, समीकरणामध्ये आपण जे काय करणार आहोत अक्षर वापरणार आहोत, तर त्या अक्षरांना काय म्हणणार आपण, चल असे म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, चल असं म्हणणार आहोत. जसं की मी एक समीकरण घेतलं तुमच्या समोर, 5x अधिक 3y बरोबर 0. आता तुम्हाला इथं पाहायला भेटते की इथं मी एबीसीडी मधले 2 अक्षर घेतले एक्स आणि वाय, आणि हे 2 अक्षर या समीकरणामध्ये आलेले आहेत. दिसले, हे समीकरण या समीकरणामध्ये एक्स आलाय आणि हा वाय आलेला आहे. म्हणून समीकरणामध्ये जे अक्षर येते त्या अक्षराला आपण चल असे म्हणतो. ही पहिली गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, व्यवस्थित समजून घ्यायची आहे. ओके, पुढे लक्षात घ्या. दुसरा महत्वाचा पॉईंट, हे जे समीकरण आहे या समीकरणामध्ये चलासोबत संख्या आलेल्या असतात. चलासोबत काय आलेल्या असतात, संख्या आलेल्या असतात. आणि अशी एखादी संख्या असते की ज्याच्या सोबत अक्षर म्हणजे चल आलेलं नसते. तर पहा, चलासोबत इथं 5 आलेलं आहे, एक्स या चलासोबत, वाय या अक्षरासोबत किंवा चलासोबत 4 आलेला आहे, आणि या झड चलासोबत 6 आलेला आहे. आणि तुम्हाला पाहायला भेटत की एकूण 72 लिहिलेले आहेत. काय लिहिले आहेत, 72 लिहिले आहेत. आणि त्या 72 सोबत कुठलंच अक्षर सुद्धा नाही आहे, कुठलं चल नाही आहे. तर अशा या संख्येला काय म्हणायचं, ज्या अक्षरासोबत ज्या चलासोबत संख्या आलेल्या असतात त्यांना आपण काय म्हणतो, सहगुणक असे म्हणतो. सहगुणक. आणि फक्त संख्या असते, अक्षर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाही, चल त्या ठिकाणी पाहायला भेटत नाही, त्या संख्येला आपण स्थिरांक असं म्हणतो. ठीक आहे. कॉन्स्टंट, ज्याच्यात चल नाही आहे, ज्याच्यात व्हेरिएबल्स नाही आहेत, त्याला म्हणायचं काय, स्थिरांक किंवा कॉन्स्टंट. आणि जिथं आपल्याला व्हेरिएबल सोबत एखादी प्रॉपर नंबर पाहायला भेटत आहे, एखादी संख्या पाहायला भेटत आहे, त्या संख्येला आपण म्हणतो सहगुणक किंवा कोइफिशियंट. ठीक आहे. आता तुम्हाला विचारलं इथं एक सोबत कोणता सहगुणक आला किंवा एक सोबत कोणती संख्या आली, तर ती आलेली आहे 5, आणि त्याला काय म्हणायचं, एक्सचा सहगुणक. त्याला काय म्हणू आपण, एक्सचा सहगुणक. ओके. वाय सोबत कोण आलं, तर वाय सोबत जी संख्या आली त्या संख्येला म्हणायचं वायचा सहगुणक. वायचा काय, सहगुणक. वायचा सहगुणक 4 आहे. आणि इथं झट तुम्हाला पाहायला भेटतो आला, झटचा सहगुणक, तर तो आपल्याला पाहायला भेटतो, तो किती आहे,
शिवाय 6 आणि 72 ही अशी संख्या पाहायला भेटत आहे की त्या संख्येमध्ये त्या संख्येसोबत कुठलंही अक्षर नाही आहे. आणि मग जेव्हा काय असते, एक संख्या असते, त्या संख्येमध्ये त्या संख्येसोबत कुठलंही अक्षर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाही, तेव्हा त्या संख्येला आपण काय म्हणायचं, तर त्याला स्थिरांक असं समजायचं, त्याला कॉन्स्टंट असं म्हणतात. ठीक आहे. आता समीकरणामध्ये चल म्हणजे काय आणि सहगुणक म्हणजे काय आणि स्थिरांक म्हणजे काय, ह्या 3 गोष्टी तुमच्या कळायला पाहिजेत, क्लिअर झाल्या पाहिजेत. चल कशाला म्हणतात, नंबर 2 सहगुणक कशाला म्हणतात, आणि नंबर 3 काय स्थिरांक म्हणजे काय. स्थिरांक म्हणजे काय. आणि ह्या सर्व गोष्टी जेव्हा एकत्र येतात, ओके, तर तेव्हा काय होते, एक समीकरण तयार झालेलं आपल्याला पाहायला भेटते. चल म्हणजे अक्षर, अक्षरासोबत जी संख्या आली त्याला म्हणायचं सहगुणक, आणि ज्या संख्येसोबत अक्षर नाही आहे, चल नाही आहे, त्याला म्हणायचं काय, स्थिरांक. ठीक आहे. पुढे आपल्याला एक नवीन चौथी गोष्ट पाहायला भेटते, ते म्हणजे कोटी. ओके, कोटी त्याला आपण काय म्हणू शकतो, घात म्हणू शकतो, त्याला आपण पॉवर म्हणतो इंग्रजीमध्ये. काय म्हणतो, पॉवर. अक्षराची पॉवर, चलाची पॉवर. आता समजा मी हे समीकरण घेतलं या ठिकाणी, या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते की हे जे समीकरण आहे, या समीकरणामध्ये एकच चल आहे, एकच काय आहे, चल आहे, एकच अक्षर आहे, आणि ते एकच चल कोणतं, तर ते आहे एक्स. ते कोणतं आहे, एक्स आहे. ओके, नंतर आपल्याला पाहायला भेटवलं की या समीकरणामध्ये जे एक चल आहे त्याचा जो घात आहे, त्याची जी कोटी आहे, एका ठिकाणी 2 आहे, एका ठिकाणी किती आहे, 1 आहे. ओके, मग अक्षराचा जो घात असतो, समीकरणामध्ये जे चल असते त्या चलाचा जो घात असतो, त्या घाताला आपण काय म्हणतो, कोटी असं म्हणतो, किंवा पॉवर असं म्हटल्या जाते. ठीक आहे. इथे याची पॉवर किती आहे, 2 आहे. इथं काहीच दिलेलं नाही, म्हणजे इथे किती पॉवर असणार आहे, 1 असणार आहे. इथं तुम्हाला पाहायला भेटते की या ठिकाणी चलच नाही आहे. ओके, चलच नाही, तर मग अशा वेळेस त्याची पॉवर किती पकडायची, तर त्याची पॉवर 0 पकडायची. किती पकडायची, 0. ओके, कारण की तुम्हाला इंडस्ट्रीजचा रूल माहिती आहे घातांकाचा, की कोणत्याही संख्येची पॉवर जर 0 असेल त्याचं उत्तर काय ते 1 येते. ओके, म्हणून इथं असं समजून घ्या की त्या 9 सोबत एक्स टू द पॉवर 0 आहे. ओके, म्हणजे त्या 9 सोबत एक्सचा घात 0 आहे, आणि एक्सचा घात 0 म्हणजे 1 आहे. 9 गुणिले 1 म्हणजे किती, 9, असं आपण सांगू शकतो. म्हणजे आता तुमच्या काय लक्षात आलं की समीकरणामध्ये चल असतात, आणि त्या चलाचा जो घात असतो त्या घाताला कोटी असं म्हणतात, पॉवर असं म्हणतात. हे गोष्ट फक्त तुम्हाला या ठिकाणी समजली पाहिजेत. ठीक आहे. आता आपण जो ह्या चारही गोष्टी समजल्यानंतर तुमच्या टॉपिकसाठी, तुमच्या टॉपिकचं जे नाव आहे त्या टॉपिकला आपण आता काय करू, डिस्कस करू. तुमच्या धड्याचं नाव आहे 2 चलातील रेषीय समीकरण. ठीक आहे, 2 चलातील काय, रेषीय समीकरण. तर 2 चलातील रेषीय समीकरणामध्ये कंडिशन अशी आहे की इथं काय असले पाहिजेत, 2 चल असले पाहिजेत. काय असले पाहिजेत, 2 चल असले पाहिजेत. दुसरी गोष्ट, त्या चलाचा जो काय आहे, घात आहे, म्हणजे त्या चलाची जी कोटी आहे, चलाचा जो घात आहे किंवा त्या चलाची काय आहे, कोटी आहे, ती कोटी किती असली पाहिजे, 1 असली पाहिजे. चलाचा घाता 1 असावा. चलाचा घात काय असावा, 1 असावा. आणि त्याचं जे स्वरूप आहे तर ते जनरल फॉर्म आपण त्याला म्हणतो, तर ते आपल्याला ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 बरोबर किती, 0, या पद्धतीचा त्याचा काय असला पाहिजे, पॅटर्न असला पाहिजे. ओके, त्याचं जनरल फॉर्म असलं पाहिजे, त्याचं सामान्य रूप असलं पाहिजे. जनरल फॉर्म म्हणजे काय रे, जनरल फॉर्म म्हणजे सामान्य रूप. आणि जेव्हा एखाद्या समीकरणाचं सामान्य रूप असं असते, सामान्य रूप आपल्याला असं पाहायला भेटते, तेव्हा त्या समीकरणाला आपण काय म्हणतो, 2 चलातील रेषीय समीकरण असं म्हणतो. 2 चलातील रेषीय समीकरण असं म्हणतो. 2 चल असले पाहिजेत, त्या दोन्ही चलांची जी कोटी आहे त्यांचा जो घात आहे तो किती असला पाहिजे, 1 असला पाहिजे. आणि त्याचा जो सामान्य रूप आहे ते सामान्य रूप ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 असला पाहिजे. पुढची गोष्ट अशी आहे की a आणि b हे जे काय आहेत, x आणि y चे काय आहेत, सहगुणक आहेत, यांची एकाच वेळेस किंमत 0 असता कामा नये. दोघांची किंमत एकाच वेळेस आपल्याला 0 असता कामा नये, दोघांची किंमत.
ए ची आणि बी ची. एकाच असेल तर ठीक आहे, ए ची असेल 0 तर बी ची असली पाहिजे नाही, आणि बी ची असेल 0 तर ए ची असली पाहिजे नाही. एकाच वेळेस दोन्ही सहगुणकची कोइफिशियंटची जी व्हॅल्यू आहे ती जुळ असता कामा नाही. असा हा बेसिक कन्सेप्ट आपण समजून घ्यायचा. ज्याच्यात आपण काय म्हणतो, दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणतो. ज्या समीकरणामध्ये दोन चल असतात आणि त्या दोन्हीही चलाचा जो घात आहे, जी कोटी आहे ती एक असते, आणि त्या समीकरणाचं सामान्य रूप हे ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 या स्वरूपात असते, तेव्हा त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणायचं. मग आता मी तुमच्या समोर हे उदाहरण घेत आहे, 5x अधिक 3y अधिक 2 बरोबर 0. ठीक आहे, 5x अधिक 3y बरोबर -2. ठीक आहे, आता हे दोन्ही दोन चलातील रेषीय समीकरण आहेत काय? दोन चलातील रेषीय समीकरण आहेत काय? दोन गोष्टी त्यांना काय केल्या पाहिजेत, फॉलो करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, दोन चल असते पाहिजे. इथं दोन चल आहेत, एक आहे एक्स, एक आहे कोणता वाय, आणि या दोघांचाही जो घात आहे, चलांचा घात एक एक असला पाहिजे. इथे घात एक आहे, इथे घात एक आहे, आणि कॉन्स्टंट टर्म जे आहे ते इक्वल टू च्या एकूण असली पाहिजेत. ते आहे आपल्याला इथं पाहायला भेटते स्थिरांक. सी हा स्थिरांक आहे. जनरल फॉर्म मध्ये पाहिलं तर आपण ax प्लस बी वाय प्लस कोण सी इज इक्वल टू 0. बरोबर आहे की नाही? हा जो आपला काय आहे जनरल फॉर्म आहे, या सामान्य रूपामध्ये सी कोण आहे, स्थिरांक आहे, तर तो बरोबर चिन्हाच्या इकडून असला पाहिजे, तिकडून असता कामा नाही. ओके, आणि असला तर आपण त्याला इकडून आणू शकतो. त्याच्यामुळे हे काय, हे एक्झॅक्टली तुम्हाला दिलेलं आहे. जो पॅटर्न आहे त्या पॅटर्न मध्ये इथे दिलेलं नाही आहे त्या फॉर्म मध्ये, तर आपण हा -2 इकडून आणला तर मग आपलं स्वरूप त्याच पद्धतीचं होते जसं सामान्य रूप आहे तसं. सामान्य रूप कसं होतं, ax अधिक by अधिक सी बरोबर 0. आता हे जे समीकरण आहे, हे समीकरण जे होतं, हे समीकरण या स्वरूपात नव्हतं, पण त्याला त्या स्वरूपात आणल्या जाते, म्हणून हे समीकरण सुद्धा काय आहे, दोन चलातील रेषीय समीकरण आहे. ठीक आहे, दोन चलातील रेषीय समीकरणासाठी फक्त तुम्ही दोन गोष्टी कॉमन लक्षात ठेवा. दोन चल असले पाहिजेत, दोन्ही चलांची जी कोटी आहे ते कोटी किती असली पाहिजेत, एक असावी. आणि जेव्हा असे आपण दोन समीकरण काय करतो, एकाच वेळेस लक्षात घेतो, दोन समीकरण जेव्हा काय केला ते, जेव्हा दोन समीकरणे, कोणते समीकरणे, दोन चलातील समीकरणे, जेव्हा दोन चलातील रेषीय म्हणजे त्याचे ते समीकरण जेव्हा आपण ग्राफ काढतो तेव्हा त्याची एक सरळ अशी आपल्याला लाईन पाहायला भेटते, एक रेषा पाहायला भेटते, त्याला रेषीय असा शब्द वापरलेला आहे. तर जेव्हा दोन समीकरणे, कोणते, दोन चलातील दोन समीकरणे जेव्हा एकाच वेळी विचारात घेतल्या जातात, जेव्हा दोन समीकरणे एकाच वेळी काय करतो आपण, एकाच वेळी विचारात घेतो म्हणजे काय, तर त्या समीकरणामध्ये असणारे जे चल आहेत त्याची उकल कशी करायची, त्याची व्हॅल्यू कशी करायची, यासाठी आपण ते दोन समीकरण एकाच वेळेस काय करतो, विचारात घेतो. तर तेव्हा त्या दोन समीकरणांना आपण काय म्हणतो, एक सामायिक समीकरण असं म्हणतो. त्या दोन्ही समीकरणाला काय म्हणतो आपण, एक सामायिक समीकरणे असं म्हटलं जाते. जसं की समजा हे उदाहरण आहे, 5x अधिक 3y बरोबर 2, आणि दुसरं आहे 4x अधिक घ्या, त्याला काही हरकत नाही, अधिक 6y बरोबर 4. आता हे दोन काय आहेत, समीकरण आहेत, आणि हे दोन्ही समीकरण कशा आहेत, दोन चलातील समीकरण आहेत, आणि हे दोन चलातील समीकरणांचा आपण एकाच वेळी विचार केला. ओके, त्यासाठी त्या समीकरणामध्ये असणारे चल होते एक्स आणि कोण होता, वाय होता. तर ह्या दोन चलाच्या व्हॅल्यू काढण्यासाठी जेव्हा आपण त्यांचा एकाच वेळेस काय केला, विचार केला, तर तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो, सॅम्युल्टेनियस इक्वेशन इन टू व्हेरिएबल असं म्हटलं जाते, किंवा एक सामायिक समीकरण. ओके, सॅम्युल्टेनियस म्हणजे काय, एकाच वेळेस विचार करणे. ओके, म्हणून एक सामायिकचा अर्थ तोच होते की जेव्हा दोन चलातील
समीकरणे दोन घेतले आणि त्या दोन्ही समीकरणांचा आपण एकाच वेळेस काय करत आहोत, विचार करत आहोत. त्या समीकरणामध्ये असणाऱ्या चलांच्या उकली काढण्यासाठी, त्या चलांच्या व्हॅल्यू काढण्यासाठी, तर तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, एक सामायिक समीकरणे असे म्हणतो. तुम्हाला काही अर्थ नसते या व्याख्यामध्ये तर निश्चित सांगा. एक्झाम मध्ये तुम्हाला ह्या कोणी गोष्टी विचारणार नाही आहेत. चल म्हणजे काय, सहगुणक म्हणजे काय, कोटी किती आहे, याच्यावर मात्र एखादा प्रश्न एका मार्कासाठी विचारू शकतात. बाकी काही अडचण नाही. ठीक आहे. आता एक सामायिक समीकरण सोडत असताना तुम्हाला एक सामायिक समीकरणे सोडवायचे आहेत आणि हे एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी तुम्हाला इथे 3 एक्सरसाइज पाहायला भेटतात. 3 उदाहरण संग्रह किंवा सराव संच आपल्याला पाहायला भेटतात. काही अशात की ते साध्या पद्धतीने आपण काय करतो, सॉल्व्ह करतो. साध्या पद्धतीने एक सामायिक समीकरणे सोडवणे. दुसरा आहे तुम्हाला आलेखचा वापर करून सोडवायचा आहे. सो आलेख पद्धतीने एक सामायिक समीकरणे सोडवणे. आणि तिसरा जो भाग आहे तो आपला क्रॅमर्स रूल्स आहे. क्रॅमरच्या नियमाने किंवा क्रॅमर्स रूलच्या सहाय्याने काय करणे, एक सामायिक समीकरणे सोडवणे. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करत असताना आपण एकदम जे ट्रॅडिशनल मेथड आहे, सर्वसामान्य पद्धत आहे, ते म्हणजे साधी पद्धत, त्यांना सोडवणार आहोत आलेख पद्धतीने, नंतर क्रॅमरच्या रूल्सने. असा हा आपला काय आहे चॅप्टर आहे. कोणता? दोन चलातील रेषीय समीकरणे. आता हे एक सामायिक समीकरणे सोडवत असताना ते साध्या पद्धतीने कसे सोडवायचे, हा भाग आपण आता या ठिकाणी समजून घेणार आहोत.